दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोटारसायकली चोरणारा अट्टल गुन्हेगाराला आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मागील महिन्यात आडगाव पोलीस स्टेशन येथे ओम राजेंद्र देवरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आयकॉन प्राईड फ्लोरा हाईट्स वे पार्किंगमधून हिरो कंपनीची काळ्या रंगाची युनिकॉर्न मॉडेलची मोटारसायकल चोरी गेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार दादासाहेब आर वाघ, इम्रान नजीर शेख, नेमणूक पुणे शोध पथक आडगाव पोलीस स्टेशन यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्ह्यातील चोरी गेलेली मोटारसायकल ही संशयित इसम राजेंद्र हिरामण वाघमारे यांच्याकडे असून तो नाशिक आग्रा रोडच्या बाजूला मोकळ्या जागेत अंधारात थांबला असल्याचं समजलं. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे या ठिकाणी पथक पोहोचले असता संशयितास पोलीस येण्याची चाहूल लागताच तो अंधाराचा फायदा घेऊन पळून जात असताना त्याला काही अंतरावर पकडून त्याच्याकडून गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे. तर या तपासात पोलीस हवालदार वाघ, शेख, मोरे, शक्ती पेंढारकर यांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे त्याने अजून काही मोटारसायकल चोरी केल्या असल्याचंही सांगितलंय. तसेच चोरी केलेल्या मोटारसायकल नाशिक ग्रामीण हद्दीत आणि मध्य प्रदेश येथे विकल्याचंही या आरोपीने कबूल केलंय. त्यानुसार मोटारसायकल वापरकर्त्यांचा नंबर घेऊन पोलीस निरीक्षक बोंडे, पोलीस उपनिरीक्षक पंचमुख यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे एकूण 16 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. याविषयी पोलिसांनी अधिक माहिती दिली. 10 फेब्रुवारी 2025 रोजी पोलीस स्टेशनला फिर्यादी नामे ओम राजेंद्र देवरे 25 वर्षाचे आहेत यांनी फिर्याद दिली होती की त्यांची युनिकॉर्न मोटरसायकल ही त्यांचे आयकॉन प्राईड फ्लोरा हाईट्सच्या पार्किंगमध्ये ठेवलेली असताना कुणीतरी अज्ञात आरोपीने चोरून नेली आहे. आमच्या तपास पथकाचे पोलीस हवालदार वाघ, शेख आणि त्यांच्या टीमने तसेच PSI पंचमुख यांनी गोपनीय माहिती मिळवली आणि त्या कुणी चोरून नेली त्या चोराला शोधून काढलेला आहे. त्याचं नाव राजेंद्र हिरामण वाघमारे आहे. त्याला परवा या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आणि या गुन्ह्याचा तपासाकामी आम्ही 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेतली. या तपासामध्ये आमची मोटरसायकल सोबत इतर एका पोलीस स्टेशन आडगावच्या एका दुसऱ्या गुन्ह्यातील बजाज प्लॅटिना मोटरसायकल आणि याला जोडून इतर 14 मोटरसायकल्स आम्ही हस्तगत केलेल्या आहेत. या मोटरसायकल्स आम्ही नाशिक ग्रामीण हद्दीतून काही मध्य प्रदेशमधून हस्तगत केलेल्या आहे. या सर्व मोटरसायकल्सची एकूण किंमत 10,90,000 रुपये आहे. दरम्यान पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत. तसेच आडगाव पोलीस स्टेशनच्या दमदार कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक.